आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आज हम बात करेंगे आगामी विधानसभा चुनाव 2024 की, जिसमें नई राजनीतिक गतिविधियों और उम्मीदवारों की कहानी आपके सामने रखेंगे। इस बार के चुनावों में सबसे चर्चित सीटों में से एक है काटोल विधानसभा क्षेत्र। यहाँ की राजनीति में इस बार एक बड़ा बदलाव देखने को मिल रहा है। काटोल के प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ता और पूर्व शिवसेना नेता राजेंद्र हन्ने, जिन्होंने लोकसभा चुनाव के बाद कुछ असामान्य परिस्थितियों के कारण अपनी नई पार्टी स्वराज्य संगठन सतरंजी का गठन किया है, इस बार काटोल में परिवर्तन लाने की बात कर रहे हैं। हमारे संवाददाता ने श्री राजेंद्र हन्ने से विशेष बातचीत की। उन्होंने हमें बताया कि काटोल की जनता ने वर्षों से एक ही परिवार को देखा है, लेकिन अब समय आ गया है कि यहाँ के लोग एक नई दिशा में आगे बढ़ें। स्वराज्य संगठन का उद्देश्य है जनता की वास्तविक समस्याओं को सुनना और उनका समाधान करना। हमें विश्वास है कि इस बार काटोल की जनता हमें अपना समर्थन देगी और हम सभी के लिए एक नया और बेहतर काटोल बनाने में सफल होंगे। आइए जानते हैं पूरी खबर विस्तार से। गेले 33 वर्षांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात आहोत। अनेक वर्षांनी निवडणुकीच्या राजकारणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो, परंतु आंदोलनातून विद्यार्थी दशेपासून मी राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे अनेक आंदोलनात सहभागी झाल्यामुळे माझा जनसंपर्क व्यापक आहे। मी वर्षभर लोकांच्या संपर्कात असतो। जमिनीवर राहून काम करणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे निवडणुकीची तयारी अशी वेगळी करण्याची मला काही गरज वाटत नाही। 12 महिने 24 तास आपण लोकांच्या सेवेत आणि लोकांच्या संपर्कात राहत असल्यामुळे, परंतु काही गोष्टी आता अचानक राजकारणाच्या बदलल्यामुळे लोकांचं अजून गैरसमज भरपूर झाले आहेत। कारण अनेक वर्ष आम्ही भाजप सेना युतीचं काम केलं या भागामध्ये। मी पक्षामध्ये लहानशा पदापासून गावच्या शाखा प्रमुखापासून प्रमोशन करत करत जिल्हा प्रमुख पदापर्यंत पोहोचलो। 11 वर्ष मी जिल्हा प्रमुख शिवसेनेचा राहिलो। भाजप सेना युतीचं काम आम्ही आजपर्यंत केलं, परंतु 2024 हा प्रसंग आमच्यासाठी एक वेगळा प्रसंग आहे। कारण 2024 ही पहिली निवडणूक आहे का आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनाच्या आघाडीमध्ये आणि भाजप सेना युती सोडून दुसरीकडे प्रचार करत आहोत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यात थोडेसे गैरसमज असतात। त्याच्यामुळे ह्यावेळेस जास्त आम्हाला फिरून थोडंसं काम करण्याची गरज आहे। कोण कुठे इकडचे तिकडे सगळे लोक झाले अजून समजत नाही, म्हणून थोडं हे वर्ष आमच्यासाठी थोडं सिरियसली कार्यकर्त्याच्या घरापर्यंत जाण्याचं आणि ते काम आमचं सुरू आहे। मी जिल्हा प्रमुख पदावर 2013 पासून जिल्हा प्रमुख पदावर होतो। त्या काळात आपण पाहिलं असेल की पंचायत समितीमध्ये मी सभापती सुद्धा त्याच पिरियडला होतो। मी 7.5 वर्ष नारखेड पंचायत समितीचा सभापती म्हणून काम केलं। त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदची सत्तेत सुद्धा आम्ही शिवसेना सहभागी होती। आमचे उपाध्यक्ष त्या ठिकाणी होते। 4 सभापती, 13 पैकी 4 सभापती शिवसेनेचे होते आणि जिल्हा परिषदचे 8 सदस्य आमचे होते। तुम्ही नगरपालिका असो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असो, बाजार समिती, सगळ्या छोट्या मोठ्या निवडणुकीत पक्षाचं अस्तित्व कायम राहण्यासाठी मी सतत धडपडत राहिलो, काम केलं, चांगली बांधणी केली। आणि अचानक 2 वर्षाच्या अगोदर पक्षात जी फूट पडली त्याच्यात या भागातले आमदार, या भागातले खासदार गोपाल तुमाने आणि आशिष जयस्वाल दोघेही पक्ष सोडून गेले। ते गेल्यानंतर सुद्धा ही पक्षाची घडी आम्ही टिकून ठेवली, कुठं पळापळ फुटाफूट होऊ दिली नाही। खूप कमी प्रमाणात लोक पक्ष सोडून गेले आणि जास्तीत जास्त लोक आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी कसे राहील याच्यासाठी प्रयत्न केले, मेहनत केली आणि त्या पक्षाचं अस्तित्व आम्ही या लोकसभेत टिकून ठेवलं। तसंच या विधानसभेत सुद्धा आम्ही अनिल देशमुख सारख्या बलाढ्य माणसासमोर 30 वर्ष सतत संघर्ष करत आमचा पक्ष या ठिकाणी कायम ठेवला। मी नगर परिषदेमध्ये आमचे सदस्य निवडून आणले, उपाध्यक्ष नगर परिषद नारखेडचे, मोवाडच्या नगर परिषद मध्ये आमचे सभापती राहिले, पंचायत समितीत आमचा कब्जा झाला, आधी बाजार समितीत शिवसेनेचा उपसभापती आहे, खरेदी विक्रीत आमचे सदस्य आहे। आम्ही सर्व स्तरावर आमचं प्रतिनिधित्व करत आहोत। मी सुद्धा अनेक संस्थांमध्ये बाजार समिती, खरेदी विक्री, पंचायत समिती,
ग्रामपंचायत, सेवा सहकारी या सगळ्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं. म्हणून आमच्या पक्षाची बांधणी विधानसभेमध्ये बऱ्यापैकी आहे. थोडंसं विस्कळीत झालं आता फुटाफुटीमुळे, काही प्रमाणात झालं. 100% जरी नाही झालं तरी 15-20% डॅमेज झालं. ते डॅमेज कंट्रोल करण्याचं काम आम्ही करतो आहोत. तर आता माझ्यावर पक्षाच्या कोणत्याही पदाची जबाबदारी नसल्यामुळे बाकी लोक आता काम करतात ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते, आणि मी विधानसभा लढण्याच्या दृष्टीनं वेगळ्या प्रकारे आपल्या कामात लागलो आहे. गेल्या निवडणुकीत मी 2014 भाजप सेना युती असताना मला उमेदवारी मिळाली आणि त्यावेळेस युती तुटली 2014 आणि मोदी लाटेत तिथून पहिल्यांदा भाजपचा आमदार निवडला. त्यावेळेस मी शिवसेना पक्षातर्फे, तेव्हा म्हणजे एकत्र शिवसेना होती, 2 गट नव्हते, मी विधानसभेला या ठिकाणी उमेदवारी केली. परंतु मोदी लाटेत आणि भाजप सेना युती तुटल्यामुळे आम्ही हारलो. त्यावेळेस अनिल देशमुख सुद्धा इथून पराभूत झाले. 2019ला पुन्हा मी उमेदवारीची मागणी केली, परंतु या जिल्ह्यातल्या 12च्या 12 जागा भारतीय जनता पार्टीने स्वतः लढवल्या आणि उच्च विद्यमान आमदार आशिष देशमुख त्यावेळेस राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये गेले होते. जागा खाली होती. परंतु आमच्यासाठी, कार्यकर्त्यासाठी कुणी ताकद लावली नाही. अजून काँग्रेसमधून आलेले चरणसिंग ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली आणि पुन्हा अनिल बाबू देशमुख या मतदारसंघाचे आमदार झाले. आता हे आपण जसं म्हणतो की वंश परंपरेनं देशमुख परिवाराची सत्ता, काका, पुतण्या, आता त्याचा पुतण्या बी तयारीत आहे, मुलगाही तयारीत आहे. तर 30 वर्ष एकाच परिवाराची सत्ता आहे ना, त्याच्या रिटायरमेंट नंतर त्यांचे पुतणे हेच सामोर येत असत. आमच्यासारखे समाजात 40-40 वर्ष, 30-30 वर्ष काम करणारे अनेक कार्यकर्ते या मतदारसंघात आहेत. वेगवेगळ्या पक्षात राहून समाजाची सेवा करते, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करते. आणि हे वंश परंपरेनं आपलं जसं मालकी हक्काप्रमाणे जर याचं परिवार उतरत असं मैदानात, तर आम्ही किती दिवस सहन करायचं आहे? ते पक्षाच्या बंधनात अटकून आम्ही किती दिवस राहायचं? प्रत्येक पक्षाच्या आम्ही सतरंजा उचल्याचं काम कार्यकर्ते करायचं का? या सगळ्या विचार विनिमय आता या मतदारसंघात झाला आणि अनेक पक्षाचे दुसऱ्या फळीतील सगळे कार्यकर्ते आता एकत्र आले आणि आम्ही निश्चय केला की पक्ष जरी आपल्याला वापरून घेत असेल आणि निवडणुकीच्या वेळेवर दुसऱ्या पक्षातून लोक आणून उमेदवारी देत असेल, तर शिवसेनेची तेच घडणं आणि भारतीय जनता पार्टीची तेच घडत आहे. देशमुखाच्या विरोधात बाहेरूनच पार्सल दुसऱ्या पक्षातून येऊन उमेदवार करण्याचं काम दोन्ही पक्षाने केलं. मग पक्षात काम करणाऱ्या लोकांनी काय करायचं? आपलं चंदनासारखं झिजत राहायचं, आपलं आयुष्य तारुण्य त्याच्यात वाया घातलं सगळ्यांना. आता पुढच्या 5 वर्षानं सगळे 60च्या घरात पोचते. मग आम्ही केव्हा आम्हाला पक्ष संधी देत नाही. आम्ही काम करतो त्या आशेनं सगळेच जण. एकटा कुणी काही करू शकत नाही, सगळे आमदार होऊ शकत नाही. म्हणून आम्ही एक ग्रुप तयार केला. त्याच्यात काँग्रेसचे लोक, राष्ट्रवादीचे लोक, भारतीय जनता पार्टीचे लोक आणि मी शिवसेनेचा उभाटाचा मी, असे आम्ही 14 लोक आता एकत्र आलो. ते जिल्हा परिषदचे सदस्य राहिले, कोणी पंचायत समितीले सभापती राहिले, नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहिले, 20-20 वर्ष नगरसेवक राहिलेले लोक सगळे. म्हणजे राजकारणात आपल्या सुभेदाऱ्या टिकून ठेवणारे आपापल्या गाव एरियामध्ये असे सगळे लोक आम्ही एकत्र आलो आणि आम्ही एक आव्हान उभं केलं. तर प्रस्थापिताचं राजकारण हटून सामान्य माणसाचं राजकारण या मतदारसंघात निर्माण करायचं. मग ते कोणत्याही स्तराला जाऊन करायचं असं आम्ही ठरवलं की प्रस्थापित लोक आई पायनं आपलं राज्य करत राहील आणि सामान्य माणसाला राजकारणात वरच येऊन नाही, त्याच्या मर्यादा ठरवून ठेवल्या गेल्या. तुम्ही नगर परिषद मध्ये नगरसेवक पर्यंत जा, पंचायत समितीच्या सदस्यापर्यंत जा आणि जिल्हा परिषद त्याच्यावर तुम्ही येऊ नका. आणि यायला लागले की ते दुसऱ्या पार्टीतून तेच लोक, प्रस्थापित लोक समोर येते. म्हणून आम्ही आता एक वेगळी संकल्पना या महाराष्ट्राच्याच राजकारणात सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्याची सतरंजी संघटनाच आम्ही स्थापन केली. तिचं नाव आम्ही स्वराज्य संघटना दिलं आणि शिवजयंतीच्या दिवशी शिवजयंतीच्या कार्यक्रमात या संघटनेची स्थापना केली. आणि आता गेल्या 3-4 दिवसा अगोदर एक चांगला मेळावा काटोलला लक्ष्मी कमल मंगल कार्यालयात आम्ही आयोजित केला. चांगला प्रतिसाद त्या मेळाव्याला आम्हाला मिळाला आणि आमची तयारी आता सुरू आहे. कोणत्याही स्तरावर प्रस्थापिताचं राजकारण बाजूला करून
सर्वसामान्याचं राजकारण त्या मतदारसंघात आणायचं, त्याचा चंग आम्ही बांधलाय.